होळीच्या 8 दिवस आधीच गावागावात वाड्यांमध्ये देवीचे खेळ म्हणजेच तमाशा रंगत असतो। जाऊयात कोकणामध्ये, कारण गुहागरमधल्या वाड्यांमध्ये या खेळांमधून आपल्या संस्कृतीची ओळख करून दिली जात असते। या खेळातून देवीचं नमन आणि कृष्णकथा देखील सांगितल्या जातात। आणि याच विषयी अधिक सांगतात आमचे प्रतिनिधी विशाल परदेशी। आपण शंकासूर बघितला कोकणातल्या वाडीमध्ये या होळीच्या निमित्ताने, आणि याच होळीच्या निमित्ताने खरं तर वाड्यावाड्यांमध्ये असे तमाशाचे छोटे छोटे प्रयोग जे आहेत ते इथे रंगतात। गुहागरमधल्या व्याघ्रंबरी देवीचा हा तमाशा जो आपल्याला इथे आवर्जून आल्यानंतर बघायला मिळतो, हे एक वेगळं मनोरंजन आहे, ही एक वेगळी ऊर्जा। आणि त्यातल्या त्यात मुंबईतला चाकरमानी खास ज्या होळीसाठी इथे आवर्जून येतो त्याच्यासाठी ही कला म्हणजे ऑक्सिजन। वाड्यावाड्यांमध्ये जर आपण पाहिलं तर ज्याला तमाशाही म्हणलं जातं, देवीचे खेळही म्हणलं जातं, जे बघण्यासाठी आवर्जून इथे लोक जी इथे जमलेली असतात। एकीकडे आपण शहरात मल्टिप्लेक्सच्या सिनेमाची तिकीटं लवकरात लवकर कशी मिळतील आणि तो कसा आपल्याला बघता येईल याच्यामध्ये आपण रमलेलो असतो, पण कोकणातला व्यक्ती किंवा चाकरमानी जो मुंबईत खास करून या उत्सवासाठी इथे येतो तो आवर्जून इथं वाडीत हे खेळ बघण्यासाठी आपल्या घरी उपस्थित झालेला असतो। असा हा सगळा माहोल आणि कोकणातल्या संस्कृतीचा एक भाग आपल्याला बघायला मिळतो। ही आमची 40 वर्षापूर्वीपासून जी परंपरा आलेली आहे ते आम्ही आमच्या वडील आजोबा यांच्यापासून ही परंपरा चालत आलेली आहे, ते आम्ही जोपासत आलो आहोत। आमच्या होळीच्या 5व्या दिवसापासून आमचं नमन बाहेर पडतं, ते अगदी 9व्या दिवसापर्यंत आमचं एक खेळ आमचे चालूच असतात। त्याच्यानंतर 10व्या दिवशी आमचा होमाचा जो कार्यक्रम असतो त्या दिवशी आमचा होम लागतो, आणि धुलीवंदनच्या दिवशी आमचा धुलवंदनचा कार्यक्रम असतो, आणि रात्री आमचा नमनाचा कार्यक्रम असतो। हे आम्ही दरवर्षाप्रमाणे परंपरेप्रमाणे चालत आलो। इथे शिमगा हा उत्सव खूप मोठ्या थाटात साजरा केला जातो। आम्ही दरवर्षीप्रमाणे शिमगा या उत्सवाची खूप आतुरतेने वाट बघत असतो। खेळी हा असा एक विषय आहे की यात देव आमच्याशी प्रत्यक्ष दारात येतात। आपण दरवर्षी देवाच्या दारात जातो, पण शिमग्यात देव प्रत्यक्ष सगळ्यांच्या घरात आलेला असतो। मंडळी, असे हे वाडीतले वेगवेगळे खेळ, देवीचे खेळ असो, तमाशे असो, नमन, त्यातला शंकासूर, असं आपल्याला कोकणात आल्यानंतर अनुभवता येतं, बघता येतं। वरच्या कोकणापासून तळ कोकणापर्यंत प्रत्येक ठिकाणी जर गेलं तर यातली विविध रूपं, वेगवेगळे रंग हे आपल्याला बघितल्यानंतर असं आपसूक जाणवतं की हे अजूनही ताजेतवाने पद्धतीने कोकणवासियांनी, म्हणजे ह्या सगळ्या कोकणवासियांनी जपून ठेवलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट नवनाथ कोंडेकरसह विशाल परदेशी, न्यूज 18 लोकमत, गुहागर। गणपती बाप्पा। आणि नंतर एक ब्रेक घेऊन आपण पुन्हा भेटणार आहोत। पहा फक्त न्यूज 18 लोकमत।